जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराजे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांना वंदन करतो, स्वागत करतो. सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सुरुवात करूया. आपण पंचसमासी बघतोय आणि दुसरा समास आपला चालू आहे. त्यापैकी आपल्या काल 18 ओव्या झाल्या होत्या. कालची ओवी होती सर्व पदार्थ धणी जाणे परे तो पदार्थ धणी होऊन येणे. हे आपण काल ओवी बघितलेली होती. तर उदाहरण दिलेलं आहे समर्थानी की सगळेच्या सगळे पदार्थ माझ्या घरातले सगळे पदार्थ मी जाणतो, पण म्हणून ते पदार्थ मी होत नाही. मी त्या पदार्थांना म्हणजे जो साक्षी आहे त्यापासून तो वेगळा राहतो. हा त्याचा मुख्य भाग आहे. मी ह्या सगळ्या विश्वातल्या सगळ्या गोष्टींचा मी फक्त साक्षी आहे आणि जो साक्षी असतो तो त्या पदार्थापेक्षा कायम वेगळा, भिन्न, बाजूला, स्वतंत्र असा राहतो. आणि तेच आत्म्याचं आहे. तैसा आत्मा सकळ जाणे परी तो तया वेगळा. असं आत्मा हे सगळं विश्व, सगळं काय ते जग, हे सगळं तो बघतो. हा त्याचा केवळ साक्षी आहे. त्यापासून तो अलिप्त आहे, तो ते नव्हे, असं समर्थ इथे सांगतात. आणि पुढली ओवी आपल्याला सगळ्यांना स्क्रीनवर दिसते, आजची 19वी ओवी. एवं मी कोण ऐसे पाहता, देहाची तो माईक वार्ता, आपला आपण शोध घेता आपणची मिथ्या. एवं मी कोण ऐसे पाहता, देहाची तो माईक वार्ता, आपला आपण शोध घेता आपणची मिथ्या. इथे समर्थ सांगतात याच प्रकारे, म्हणजे जसं काल सांगितलं समर्थाने की हे सगळंच्या सगळं विश्व तो केवळ बघतो आहे आणि त्यापासून तो भिन्न आहे, वेगळा आहे. अशाच प्रकारे एवं मी कोण ऐसे पाहता, आता जो मी वेगळा आहे, जो बघणारा आहे, जो ह्या सगळ्याचा साक्षी आहे, तो मी, तो कसा आहे. इथे समर्थ म्हणतात एवं मी कोण ऐसे पाहता, देहाची तो माईक वार्ता. मी कोण असा मी जर शोध घ्यायला गेलो की मग देह ह्याची माईक म्हणजे खोटी, मिथ्या, भ्रमात्मक, त्याची वार्ता म्हणजे त्याचा संदर्भ सगळाच्या सगळा भ्रमात्मक आहे ह्याची जाण येते आपल्याला. आपला आपण शोध घेता आपणची मिथ्या. मीच माझा शोध घ्यायला लागलो की माझंच मिथ्यत्व मला जणू काही जाणवायला लागतं. कशा संदर्भातलं, मी देह आहे ह्या भावनेने मी जेव्हा शोध घेत असतो त्यावेळात मी आत्मा असल्यामुळे मी देह ही भावना किती मिथ्या आहे ह्याचा आपल्याला अनुभव येतो. आणि ह्याला आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती आहे, सृष्टीची उत्पत्ती भागवतामध्ये छान सांगितलेली आहे. सृष्टीची उत्पत्ती झाली ज्या वेळात, त्यावेळात असं सांगितलेलं आहे, सांगण्यात आलं की माहिती असेल तर ब्रह्मदेव पहिले प्रगट झाला. विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव. आणि ह्या ब्रह्मदेवाला कळेना की आपण झालोय कुठून नक्की, मी आलोय कुठून अचानकपणे, कारण तिथे दुसरं काहीच दिसत नव्हतं. आणि अशा स्थितीत असताना त्याने विचार केला की मी ह्या कमळावर बसलेलो आहे, हे कमळ कुठून आलं ह्याचा बघूया, शोध घेऊया. म्हणून त्याने उडी मारली आणि खूप तळापर्यंत तो जायचा प्रयत्न केला. अनेको काळ, किती काळ गेला कोणास ठाऊक, अनेको काळ, खूप काळ तो शोधत गेला आणि त्याला काही हातास लागलं नाही. म्हणून तो परत येऊन बसला वरती आणि मग चिंतन करायला लागला. हे त्याचं जे बघणं आहे ना, हे त्याचं शोधणं आहे, ते जणू आपली स्थिती आहे, ती माझी स्थिती आहे. ती मी बाहेर शोधायचा प्रयत्न करतोय. सगळं मी कोण आहे ह्याचा शोध मी बाहेर घेतोय. जसं ब्रह्मदेवाने बाहेर सगळीकडे शोधलं, कमळात उडी मारून तो देठापर्यंत गेला, कारण तेच दिसत होतं फक्त त्याला. तो देठाच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न केला, मूळ सापडलं नाही त्याला. शेवटी दमून येऊन तो स्वस्थ बसला आणि मग त्याने तप केलं. त्याचं तप कसं होतं, तस्य ज्ञानमयं तपः. त्याचं तप हे ज्ञानस्वरूप होतं. त्याने जे तप केलं, किंबहुना कुठलंही तप, गायंतं त्रायसे यस्मात् गायत्रीत्वं ततस्मृतः. गायत्री गायल्यानंतर जी तारते तिला म्हणायचं गायत्री. जिच्या चिंतनातून मी तेच चिंतन करत गेलो तर माझी वृत्ती ब्रह्माकार होणार आहे आणि अशा प्रकारे तारणारी ती गायत्री माझ्या बुद्धीला प्रकाशित करो, असा तो मंत्र.
तेच ब्रह्मदेवाने केलं. ब्रह्मदेवाने तसं ज्ञानमयं तपः, त्याने तप केलं ते ज्ञानमय. त्याला दोनच शब्द ऐकायला आले, तप, आणि त्याला आधार धरून त्याने आचरण केलं आणि मग त्याला भगवंताने अनुग्रह केला त्याच्यावर. हा जो प्रकार आहे ना, हेच खरं तर आपल्या जीवाचं मूळ आहे. मी समर्थ इथे म्हणतात, मी बाहेरचा सगळा भाग शोधायला घेतला, मी सगळं बाहेर शोधायला जातो. असं येते आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती असेल, बिरबलाची. मला लहानपणी ती गोष्ट होती. अकबर बिरबलाला सांगतो की तू जा आणि 6 वेडे शोधून आण. आता त्या गोष्टीकडे जायचं नाही. त्यातला एक वेडाचा प्रकार असा होता की त्याची काहीतरी वस्तू अंधारात हरवली आणि तो उजेडात शोधत होता. तेव्हा बिरबल विचारतो की बाबा तू उजेडात का शोधतोयस, काय शोधतोयस इथे? नाही म्हणे, माझी अशीशी वस्तू तिकडे पडली अंधारात. मग म्हणे तिकडे शोधायचं सोडून इथे का शोधतोस? इथे उजेड आहे ना, तिकडे अंधार आहे, तिकडे दिसत नाही म्हणून मी इथे शोधतोय. आपलं तसंच चाललंय. मला शोधायची जागा माझी चुकतीये बस. मला ही जी जागा आहे माझी ती खऱ्या अर्थाने मला सापडत नाहीये, नक्की कुठे आहे. आणि त्यामुळे माझी जी चुकलेली जागा आहे ती समर्थ किंवा सद्गुरू किंवा संत, खरं सगळ्या संतांचं, सगळ्या ऋषीमुनींचं, सगळ्या वाङ्मयातून हेच सांगितले, बस विपश्यन, आत बघा. माझी जागा चुकली, मी शोध सगळा एका डायरेक्शनला घेतोय, बरोबर उलटीकडे जायचंय. आपली ही जी गंगा आहे, म्हणून तर त्याला उदाहरण दिलं जातं, साधकाचा प्रवास कसा आहे, नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला आहे. आणि समर्थांनी देखील दासबोधामध्ये या माया निरूपण नदीचं त्यांनी दृष्टांत दिलेला आहे. उगमा पहिलीकडे गेले तव ते परतून पाहिले तव पाणी साठले काहीच नाही. उगमाच्या पलीकडे गेल्यानंतर बघितलं तर पाणी नावाची वस्तूच नाहीये. हे मायागंगा आहे आणि ह्याचा उगम जो आत्म्याच्या ठिकाणी होतो, साधक पोहत पोहत त्याच्या ठिकाणी गेला आणि वळून बघितलं की लक्षात येतं माया नावाची वस्तूच नव्हती. हे सगळं भ्रमात्मक होतं आणि तो भ्रम त्याचा निराश होतो. समर्थ इथे म्हणतात, देहे एवं मी कोण ऐसे पाहता, देहाची तो माईक वारता. मीचा विचार करायला गेलो की माझ्या या देहाचं माईकत्व, खोटेपणा, तो माझा मला समजायला लागतो. आपण ध्यानाला बसलो, काल मी आपल्याला सांगितलं, ध्यानाला बसल्यानंतर लक्षात येतं की मी पूर्ण दिवसभर ज्याला माझं अखंड भान आहे देहाचं, या ज्याला मी म्हणतो आहे, तो मी ह्याच्यापेक्षाही आत सूक्ष्म आहे. तो प्रत्यक्ष अनुभव येतो माझ्या सूक्ष्मत्वाचा. तरी तो देखील आपण आत्ता सूक्ष्म देहावरच असतो. आपण स्थूल देहाच्या ऐवजी सूक्ष्म देहावर असतो, जोही माईक आहे. म्हणून आपला आपण शोध घेता आपणची मिथ्या. माझा मी शोध घ्यायला लागल्यानंतर माझा मीचा जो मीपणा आहे तो मिथ्या आहे. मी मिथ्या नाहीये, पण मीपणाचं भान हे मात्र मिथ्यामध्ये येतं. हे लक्षात घ्यायचं. तर ह्याच्या पुढे समर्थ म्हणतात 20व्या ओवीमध्ये, देही शोधिता मी पण उडे, मग लागला आणखीकडे, मुळास जाता बापुडे कोठेची नाही. आपल्याला ती ओवी स्क्रीनवर दिसेल. बर, हां बरं, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. देही शोधिता मी पण उडे, मग लागला आणखीकडे, मुळास जाता बापुडे कोठेची नाही. देही शोधिता मी पण उडे, मग लागला आणखीकडे, मुळास शोधिता बापुडे कोठेची नाही. असं समर्थ म्हणतात. आत्ता आपण जसा विचार केला, देही शोधिता मी पण उडे, मी देहामध्ये शोध घ्यायला लागलो की माझा हा मीपणा तो उडायला लागतो, नाहीसा व्हायला लागतो. कापराप्रमाणे तो असा उडून जातो. केरोसिन स्पिरिट ठेवलेलं आहे, तोपर्यंत मला त्याचं भान दिसतंय. मला समोर बाटलीमध्ये स्पिरिट आहे, मी ते भांड्यामध्ये ताटलीमध्ये ओतलं स्पिरिट, आणि मग जेव्हा मी थोड्या वेळाने बघायला जाईन, असणार आहे का ते तिथे? ते नसणार आहे, ते उडून गेलेलं असणार आहे. त्याचं अस्तित्व, त्याला बंधन ज्याचं आहे ते बंधन सुटून गेलं. ती बाटली आणि त्याचं बूच, समजा झाकण, तर ते बंधन सुटलं. त्याला बांधून ठेवलेलं ज्याने होतं ते सुटलं. सुटता क्षणी ते नाहीसं झालं. मग ते कुठे गेलं? ते कुठेतरी निघून गेलं. ते तिथेच असं म्हणतात विरालं. तसंच होतं. साधक मी देह आहे ही भावनेने शोध घेता घेता
त्याला लक्षात येतं की मी देह आहे ही भावना खोटी आहे, आणि मग ते बंधन सुटलं की तो सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे ही भावना दृढ होते. त्याला म्हणायचं देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. माझी दृढ झालेली देहबुद्धी त्याचं सब्लिमेशन होतं आत्मबुद्धीमध्ये. आत्मबुद्धीमध्ये सबलाईम होणे ह्याचा अर्थ ती संपूर्ण व्याप्त होऊन स्थिरावणे. ते समर्थ म्हणतात देही शोधिता मी पण उडे, मी पण उडून जातं, नाहीसं होऊन जातं ते. मग लागला आणखीकडे. आता मुळास जाता बापुडे कोठेची नाही, ही शून्याची अवस्था आहे. मग लागला आणखीकडे, मी ह्याचा शोध घेतला मीपणाचा. मी माझ्या देहाचा विचार केला, चौदेहाचा म्हणजे स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. ह्या चारही देहांचा मी जर विचार करता 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 गेलो तर लक्षात येतं ह्यातला मी कुठे काय आहे. ज्याला मला अखंड भान ज्याचं आहे, अहम असं जे स्फुरण येत आहे, ह्या चारही देहांमध्ये स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, ह्या चारही देहांमध्ये मी माझं किंवा मी म्हणावं असं काही सुद्धा नाही आहे. मी ह्या सगळ्यांपेक्षाही अलिप्त आहे. मुळास जाता बापुडे कोठेची नाही, हा मुळापर्यंत जाणं, ते हे मुळापर्यंत जाणं, स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण इथपर्यंत जाणं हे मुळाकडे जाणं आहे. विवेक प्रलयाच्या आधाराने त्याला व्यतिरेक म्हणायचं. आणि व्यतिरेक मी करायला लागलो की हे चारही देह निरसन होता माझ्या एक लक्षात येतं की मीपणा म्हणावं असं कुठेच काही नाही आहे. बघणारा बघण्यासाठी धडपडत असतो आणि त्याला बघायलाच काही शिल्लक उरत नाही, आणि मग त्याला असं वाटतं की काहीच नाही आहे. ही शून्यावस्था. मी सगळं विश्व नाहीसं झालं, मी उठून उंचच्या उंच आकाशामध्ये गेलो, आणि आकाशामध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीच नाही आहे. ते काहीच नसणं हे शून्य आहे. ती साधकाच्या जीवनात प्रत्येकाच्या अवस्था येतेच. शून्य, काहीही नाही. फक्त फरक एवढा आहे की शून्य बघणारा आणि अनुभवणारा शिल्लक आहे. अजून शून्य आहे हे कळलं कोणाला, तर ते मला कळलं. तो मी, तो जो साक्षी आहे या ती चारी देहांचा, त्याच्या लक्षात आलं की हे शून्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात मुळास जाता बापुडे कोठेची नाही, तो कुठेच नाही आहे. त्याला काही सुद्धा यातलं दिसत नाही. मी व्यतिरिक्त दुसरं काही नाही. फक्त त्याला कळत नाही आहे की मीच एकटा उरलोय, कारण आजपर्यंत त्याला सवय झालेली आहे ते बघायची, बाह्यांगाची. म्हणून त्याची ती अवस्था अशा प्रकारे होते. मुळास जाता बापुडे कोठेची नाही, काहीच नाही असं त्याला जाणवायला लागतं. म्हणून मग पुढच्या ओवीत समर्थ परत बॅकला जाऊन आपल्याला वेगळ्या प्रकारे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतात. विषयसंगे वृत्ती मळे, शुद्ध ज्ञान ते झाकुळे, आपणास नेणता आंदोळे जीव दुःखे. विषयसंगे वृत्ती मळे, शुद्ध ज्ञान ते झाकुळे, आपणास नेणता आंदोळे जीव दुःखे. विषयाच्या संगाने वृत्ती मलिन होते. आपण हा विषय ॲक्च्युली पूर्वी बघितलेला आहे. विषयाचा संग, मलिनता किंवा अशुद्धी ही कशाची आहे बरं, तर ती केवळ आणि केवळ विषयसंगाचीच आहे. मला अखंडपणे विषयांचा संग राहतोय, आणि तो विषयांचा संग राहिल्यामुळे होतंय काय, माझी वृत्ती पूर्णपणे मलिन होते. विषय हेच मला मलिन करतात. शुद्ध ज्ञान ते झाकोळे, ते शुद्ध ज्ञान झाकतं. आता हे झाकतं हा जो प्रकार आहे ना, हा मायेचा गुणधर्म आहे. मायेच्या ठिकाणी दोन शक्ती आहेत, एक आवरण शक्ती आणि एक विक्षेप शक्ती, अशा दोन शक्ती आहेत. तर त्यातली ही आवरण शक्तीचा परिणाम आहे. शुद्ध ज्ञान ते झाकोळे, झाकलं जातं. तर ते झाकलं जातं, ते माया आवरण शक्ती घालते. पहिलं जे आहे ते कळू देत नाही. म्हणजे थोडक्यात एखादा मनुष्य बसलेला आहे समोर, आणि एखादा आपल्याला मनुष्य बसलेला दिसला, तो पूर्णपणे पांघरुणात झाकलेला आहे. त्याचं ते पांघरुण हेच त्याचं आवरण आहे, कारण मला त्या आवरणामुळे त्याच्या आत काय आहे हे दिसत नाही. त्याला म्हणायचं झाकलेलं. माया ही ब्रह्माला अशी झाकून टाकते, ती आवरण करते त्याच्यावर तयार, आणि त्यामुळे आतलं काय आहे ते दिसत नाही. आणि विक्षेप जे नाही ते भासवणे, म्हणजे
आता झालं काय, त्या पांघरुणाच्या आत मला वाटलं की कोणतरी मनुष्य बसलेला आहे. प्रत्यक्ष पांघरुण काढल्यानंतर कळलं फक्त भांडीत झाकून ठेवलेली होती, म्हणजे तिथे तो मनुष्य नव्हताच. परंतु त्या आवरणामुळे, त्या पांघरुणामुळे माझ्या बुद्धीला आत काय आहे ह्याचा बोध बंद झाला. आणि विक्षेपामुळे झालं काय, जे आत होतं त्याच्याऐवजी मी भलतं समजायला लागलो. ह्या दोन गुणधर्म मायेचे आहेत. आणि म्हणून समर्थ सांगतात, विषयसंगे वृत्तीमुळे माझी मलिन झालेली वृत्ती, अशुद्धी, आणि त्याचा परिणाम शुद्ध ज्ञान ते झाकोळे, त्या आवरण शक्ती मायेची काम करायला लागते. आणि ती काम केव्हा करते, ज्या वेळामध्ये माझी वृत्ती मलिन झालेली असेल त्याच वेळात ती काम करते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर असं सांगतात ना, सध्या कोरोनाचं चालू आहे, ज्याची इम्युनिटी कमी आहे त्याला ते लगेच बाधतं. ते मलिन झाली असेल तसं ते जणू काही माझी क्षमता, मालिन्य आले, माझ्या इम्युनिटीची ताकद कमी झाली म्हणजे मालिन्य आलेलं आहे. आणि मालिन्य आलं की मला बाधा लवकर होते. हा सगळ्या काय म्हणतात त्याला, दोषांचा हाच मुख्य परिणाम आहे. सगळ्या रोग होतात आपल्याला, त्याचं कारण इम्युनिटी कमी असते, म्हणून रोग लवकर जमतात. आता इथे समर्थ म्हणतात, त्या मलिन झालेल्या वृत्तीमुळे, झाकल्यामुळे परिणाम प्रत्यक्ष काय होतो, आपणास नेणता आंदोळे जीव दुःखे. आपणास नेणता, मला स्वतःला कळत नाही मी कोण आहे, नाही का. मला जर कळलंच नाही मी कोण आहे तर मी भलता धरतो आणि दुःख भोगतो. ह्याला एक छान उदाहरण दिलेलं आहे की, ह्याचं उदाहरण आहे, एक दिवस असं झालं की राजा बसलेला होता आणि राजा दरबारामध्ये बसलेला असताना, ज्ञानी होता राजा, आणि त्या ज्ञानी राजाला असं वाटलं, तो ज्ञानी आहे, त्याला ज्ञान आहे, पण त्याला असं वाटलं माया काय गंमत करते एवढी, हे त्याच्या गुरूंना समजलं. म्हणून त्याने काय केलं, एक गारुडी आणला आणि त्या गारुड्याने काय केलं, येताना एक घोडा घेऊन आला आणि आणलेला घोडा हा फार ताकदवान आहे असं त्याने राजाला राजदरबारात सांगितलं. हे सगळं राजदरबारात चालू होतं. राजदरबारामध्ये चालू असताना त्याने काय केलं, ती चौरी अशी जोरात हलवली आणि राजा त्या घोड्यावर जाऊन बसला आणि राजा सुसाट घोड्यावरनं पुढे सरकला आणि प्रचंड वेगाने पुढे गेला, खूप खूप पुढे निघून गेला. पुढे निघून गेल्यानंतर तो घोडा दमला, तो घोडा पडला आणि तो गतप्राण झाला. घोडा गतप्राण झाल्यानंतर राजाला कळेना मी इथून आता परत कसं जायचं, आणि त्याला भूक लागली प्रचंड. भूक लागल्यानंतर त्याला समोर एका ठिकाणी अन्न दिसलं आणि एक स्त्री अन्न ते खात होती. तो म्हटला की माझे प्राण जातील, मी अमका अमका राजा आहे. ती म्हणाली मी राजा बिजा काय ओळखत नाही, कारण तू खूप लांब आहेस, आमचा इथला राजा वेगळा आहे, तर मी तुला हे अन्न देते. ही भागवतातली कथा सांगतोय मी आपल्याला. ही मी तुला अन्न देते, जर समजा तू माझ्याशी लग्न करायचं कबूल केलंस तर. तो लग्न करतो, त्यांचा संसार होतो. संसार होऊन गेल्यानंतर ही दोघं जण आपल्या सगळ्या पोराबाळा संसारांना घेऊन जात असताना वणवा पेटतो आणि ही सगळी जण वणव्यामध्ये राख होऊन जातात आणि राजाच्या अंगावर वणवा येणार एवढ्यात त्याला राजदरबारातली लोक जाग करतात. म्हणजे ते काहीच घडलेलं नसतं. राजा राजसिंहासनावरच बसलेला असतो. त्याने ती जी चौरी हलवली, त्या चौरी हलवल्या सरीसे त्याला फक्त भ्रम निर्माण झाला आणि भ्रमामध्ये त्याने हे सगळं केलं. राजदरबारात लोकांनी त्याला जागं केलं आणि गुरु म्हणाले लक्षात आलं ही माया, या मा जी नाही ती दाखवते तिला म्हणायचं माया. या मा म्हणजे नाही, जी नाही आणि भासवते तिला म्हणायचं माया. असंच इथे आहे. आपणास नेणता, आता वास्तविक पाहता राजा जो होता तो राजसिंहासनावर अत्यंत सुखात बसला होता, पण त्याने प्रत्यक्ष सगळी दुःख उपभोगली, सगळे संसाराचे हाल अपेष्टा सहन केले आणि वणव्यामध्ये तो आता भाजला जाणार इथपर्यंत त्याची अवस्था आली. कारण आपणास नेणता, हे जे समर्थ इथे म्हणतात, आपणास नेणता आंदोळे जीव दुःखे, अत्यंत दुःखी झाला तो, पण ते दुःख भ्रमात्मक आहे हे त्याला समजायला मात्र अत्यंत वेळ गेला आणि काही क्षणांमध्ये तो कितीतरी वर्षाचं आयुष्य जगून आला. काही क्षणांमध्ये तो जगला. वास्तविक पाहता ते घडलेलंच नाही, परंतु दुःख मात्र त्याने भोगलं
आपण सुद्धा स्वप्नावस्थेत जातो आणि आपण देखील स्वप्नावस्थेमध्ये काही वेळा अत्यंतिक सुख आणि काही वेळा अत्यंतिक दुःख याचा अनुभव घेतो. आणि हे होतंच, प्रत्येकाला त्यामध्ये होतं. जागं झाल्यानंतर ते दुःखाला अस्तित्व राहत नाही, पण त्या वेळात मात्र त्या दुःखाने आपल्याला घाम फुटतो. त्या वेळात ते दुःख आपल्याला सत्य वाटतं, कारण मी ओळखत नाही आहे मी झोपलोय म्हणून, मी विसरलोय मी झोपलोय म्हणून, मला भान नाही आहे मी झोपलोय ह्याचं. बस तेच समर्थ म्हणतात, आपणास नेणता आंदोळे जीव दुःखे. मी स्वतःला ओळखत नसल्यामुळे माझी मूळ स्थिती, मी स्वस्थ अंथरुणात पडलेलो आहे, ही माझी मूळ स्थिती आहे. ती मूळ स्थिती मी जाणत नसल्यामुळे किंवा विसर पडल्यामुळे त्यालाच म्हणायचं आवरण आणि विक्षेप शक्ती मायेची. ह्या आवरण आणि विक्षेप शक्तीमुळे मी पूर्णपणे माझा हा जीव आत्यंतिक दुःख भोगतो. हे ह्याचं मूळ कारण आहे आणि हेच आपल्या संसाराला लावायचं आहे. मी संसारात जे सगळी सुख वा दुःख भोगतो ह्याचं कारण ही माया आणि हे दुःख माझं भोगणं हे केवळ मिथ्याप्रमाणेच आहे. असंच समर्थ पुढे आपल्याला जाऊन सांगतात, आपली शुद्धी घेऊ जाता आपण आत्माची तत्वता, बंधनची नाही मुक्तता येईल कैची. आपली शुद्धी घेऊ जाता आपण आत्माची तत्वता, बंधनची नाही मुक्तता येईल कैची. मी ओळखत नाही, मी अज्ञानात आहे, मी जाणत नाही आणि मी जर माझी शुद्धी म्हणजे शोध, इथे सांगितलं समर्थांनी, आपली शुद्धी घेऊ जाता म्हणजे माझा मी जर शोध घ्यायला लागलो, माझा मी जर शोध घ्यायचा प्रयत्न सुरुवात केला, आपण आत्माची तत्वता, मग लक्षात येतं की मी आत्माच आहे. अयम आत्मा ब्रह्म, हा माझा आत्मा ब्रह्म आहे किंवा मी आत्मस्वरूप आहे आणि तोच आत्मा ब्रह्मस्वरूप आहे हे लक्षात येतं. परंतु ते मी जेव्हा शोध घ्यायला लागतो तेव्हा हे लक्षात येतं. मग समर्थ म्हणतात, बंधची नाही मुक्तता येईल कैशी. आपल्याला बंधन नाहीच आहे, मग मुक्तता येणार कशी. जर मला बंधन असेल तर मला सोडवावं लागेल, मला जर बंधनच नाही आहे तर सोडवायचा प्रश्नच येत नाही. मला आठवतं आहे भाटेबुवा किंवा मंदाताईंनी बोलते सांगितलं, भाटेबुवाही सांगायचे ते एक उदाहरण छान द्यायचे. आम्ही म्हणे सगळे कोण एक गाढववाला होता आणि तो गाढव सगळी घेऊन गेला, घोडेवाला. तर तो घोडा सगळ्या घेऊन गेला, एक घोडेवाला, त्याकडे 10-12 घोडी होती. एका गावातनं दुसऱ्या गावात गेला आणि गावामध्ये गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ज्या दोऱ्यांनी आपण घोडे सगळे बांधून ठेवतो ते दोरे विसरलो आपण मागच्या गावामध्ये. आता करायचं काय, आता रात्रभरात घोडे सगळे निघून जातील, पळून जातील कुठेतरी. मग त्यातले जे आजोबा होते त्याचे, ते म्हणले एक काम कर, तू काय करायचंस म्हणे रोज. काही नाही म्हणे, मी घोड्यांना हातबीत फिरवायचो आणि मग त्यांच्या गळ्याभोवती असं करायचो आणि ते बांधून ठेवायचो. तसंच कर. तो गेला, त्याने ते सगळे हातबीत नेहमीप्रमाणे फिरवले, ते घोड्याच्या भोवती नुसतं असं धरलं, असं केलं, जणू काही बांधलंय आणि समोर अडकवलं, असं केलं. सकाळी बघतो तर जसे घोडे होते रात्री तसेच्या तसे दुसऱ्या दिवशी सकाळी होते. तो म्हणला हे कसं काय घडलं. आजोबा म्हणाले सोपं आहे म्हणे, घोड्यांना कुठे माहिती आहे दोऱ्या हरवल्या आहेत, त्यांना असं वाटतं की आपण बंधनातच होत. त्यांना कळलंच नाही मला गळ्यात दोरी नाही बांधलेली, हे कळलंच नाही, कारण त्यांना रोज रात्रीची सवय गळ्यातली दोरी आणि तो अशा प्रकारे बांधतो बंधन. जर समजा घोड्यांना बंधनच नाही तर दुसऱ्या दिवशी ह्याला दोऱ्या सोडवाव्या लागणार आहेत का. सोडवायच्याच नाही आहेत, कारण बांधलेल्या कुठे होत्या. जी गोष्ट बांधलेलीच नाही, जी गोष्ट पडलेलीच नाही, ती उचलायची काय किंवा सोडवायची काय. समर्थ ते म्हणतात, आपली शुद्धी घेता माझा मी शोध घ्यायला लागल्यानंतर मला हे पटतं मी आत्मा आहे. आणि एकदा आत्मा आहे हे पटलं की लक्षात येतं बंधन नावाची वस्तू आत्म्याला नाहीच आहे. आणि जर बंधनच नसेल तर मुक्तता करायची कशी, सोडवायची कशी. काही नाही. जे नाही सोडवायचं म्हणजे सुटलेलंच आहे, ते वेगळं काय आहे, ते मुक्तच आहे, मोकळंच आहे. तेच समर्थ आपल्याला इथे सांगतात की हीच आपली अवस्था आहे मुक्तपणाची, मोकळेपणाची. मला भ्रम झालाय, आवरण आणि विक्षेप आलाय बस. आणि ह्याचं निवारण लवकरात लवकर व्हावं अशी समर्थांना प्रार्थना करूया आणि उरलेल्या ओव्यांचा आपण उद्या विचार करूया. जय जय रघुवीर समर्थ.